विधानसभा चुनाव के पहले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गठ को बड़ा झटका लगा है। गदग जामखेड़ विधानसभा क्षेत्र में राष्ट्रवादी शरद पवार के गठ के नेता मधुकर राले भागिनों ने 12 नगर सेवक और 35 सरपंच और सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ बीजेपी में पक्ष प्रवेश किया। वहीं उभाटा नेता संजय कशुन और अमित जाधव जैसे कई नेताओं ने बीजेपी में पक्ष प्रवेश किया। इसकी जानकारी बीजेपी के वरिष्ठ नेता चंद्रशेखर बावनकुळे ने दी। कर्जत जामखेड विधानसभेचे राष्ट्रवादी शरद पवारजी यांच्या गटाचे मधुकर राळेभात यांनी 12 नगरसेवक आणि 35 सरपंचासोबत आणि शेकडो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश केला आहे। तसेच उबाठाचे नेते संजय काशीद हे तालुका प्रमुख आहेत उबाठाचे, त्यांनी आज पक्षप्रवेश केला आहे। सोबत अमित जाधवजी आहेत, मोहन पवारजी आहेत, अनेक नेते आहेत। त्यांनी मोठ्या सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशामुळे माननीय राम शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी जो एक कर्जत जामखेडमध्ये जे आपुलकीचे संबंध आहे आणि परिवारामध्ये राम शिंदेजींनी जे हृदयाचे संबंध निर्माण केले आहे आणि देवेंद्रजी आणि आमच्या नेतृत्वावर मोदींच्या विकसित भारताचा संकल्प, देवेंद्रजीचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प, या संकल्पाला साथ देण्याकरता माननीय राळेभातजी, काशीदजी आणि सर्व लोक आज पक्षामध्ये आलेले आहेत। मी पक्षामध्ये त्यांचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे मोठा एक आमचं जे जिंकण्याचे 51% मतं घेऊन जिंकण्याचा जो आमचा विश्वास आहे तो अधिक वाढेल। या महाराष्ट्रामध्ये आम्ही 51%ची सर्व महायुती म्हणून आम्ही येणारी निवडणूक लढण्याचा विचार करतो आहे, 51% मतं घेण्याचा विचार करतो आहे। आणि आज कर्जत जामखेड जिथे रोहित पवार आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला एक मोठं ॲडिशन राळेभातजी आणि काशीदजीच्या प्रवेशाने झालेला आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो।